जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समास 8वा दशक 8वा समास 7वा. मोक्ष लक्षण. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. मागा श्रोते यांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका श्रीराम. मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे संत संगे पावावे मोक्षास कैसे श्रीराम. तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला तो संत संगे कैसा लादला तेही ऐका श्रीराम. प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधुजनी श्रीराम. मी जीव ऐसा संकल्प दृढधरिता गेले कल्प तेने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा श्रीराम. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगिणा आता श्रीराम. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख पाप पुण्यावश्यक भोगणे लागे श्रीराम. पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना ऐसी जयाची कल्पना दृढ झाली श्रीराम. तया नाव बांधला जीवपणे बद्ध झाला जैसा स्वय बांधून कोसला मृत्यू पावे श्रीराम. तैसा प्राणी तो अज्ञान तेने भगवंताचे ज्ञान म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना श्रीराम. आता काही दान करू पुढिल्या जन्मास आधारू तेने सुखरूप संसारू होईल माझा श्रीराम. पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले आता तरी काही केले पाहिजे की श्रीराम. म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्रनाने म्हणे आता कोटी गुणे पावेण पुढे श्रीराम. कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकोण दान करी आशा धरिली अभ्यंतरी कोटी गुणांची श्रीराम. रुकाडका दान केला तितास तुकडा घातला म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा श्रीराम. तो मी खाईन पुढील जन्मी ऐसे कल्पी अंतर्यामी वासना गुंतले जन्मकर्मी प्राणियांची श्रीराम. आता मी जे देईन ते पुढील जन्मी पावेन ऐसे कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा श्रीराम. बहुता जन्माचे अंती होय नरदेहाची प्राप्ती येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना श्रीराम. गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वथा न घडे अकस्मात भोगणे पडे पुन्हा नीचयोनी श्रीराम. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी बहुती केला बहुतांपरी नरदेह संसारी परमदुर्लभ असे श्रीराम. पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचन भागवती श्रीराम. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूले नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा
नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी श्रीराम देवानुकुळ नव्हे जया स्वये पापी तो प्राणिया भवाब्दीन तरवे तया आत्महत्यारा बोलिजे श्रीराम ज्ञाने विण प्राणियासी जन्ममृत्यू 184 तितुके आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा श्रीराम नरदेही ज्ञाने विण कदा न चुके जन्ममरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी श्रीराम समर्कट श्वान सुकर अश्ववृषभ महिषा खर काक कुरकुट जंबुक मार्जर सरळ बेडुका मक्षिका श्रीराम इत्यादिक नीचयोनी ज्ञान नसता भोगणे जणी आशाधरी मूर्ख प्राणी पुढील या जन्माची श्रीराम हा नरदेह पडता तोची पाविजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही श्रीराम कोण पुण्याचा संग्रहो जे पुन्हा पाविजे नरदेहो दुराशा धरिली पाहो पुढील या जन्माची श्रीराम ऐसे मूर्ख अज्ञानजन केले संकल्पे बंधन शत्रू आपणासी आपण होऊ नटेला श्रीराम आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ऐसे संकल्पाचे बंधन संत संगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागे श्रीराम देह अवस्था अभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करुण लक्षण चौपुटी तत्वांचे श्रीराम ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारिता तत्वज्ञान मते भांबावली श्रीराम नानामती नानाभेद भेदे वाढती वेवाद परीतो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती श्रीराम तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा श्रीराम देह अंती नासो न जाय त्याचा आत्मा म्हणू नये नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला श्रीराम अंतकरण प्राणाधिक विषय इंद्रिये दशक हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम घेता सूक्ष्माची शुद्धी भिन्न अंतकरण मन बुद्धी नाना तत्वांचे उपाधी वेगळा आत्मा श्रीराम स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह श्रीराम चारी पिंडी चारी ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी प्रकृती पुरुषांची वाढी दशदेह बोलिजे श्रीराम ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे श्रीराम जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा श्रीराम पाहो जाता आत्मेचारी त्यांचे लक्षणावधारी हे जाणवणी अभ्यंतरी सदृढ धरावे श्रीराम एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे चारी आत्मे श्रीराम भेद उंच नीच भासती परिचारी एकची असती ये विषयी दृष्टांत संमती सावध ऐका श्रीराम घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकची असे श्रीराम तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकची असे श्रीराम घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे श्रीराम मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे श्रीराम मठा बाहेरील आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे श्रीराम उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा श्रीराम उपाधी योगे वाटे भिन्न परिते आकाश भिन्न तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे श्रीराम दृश्या सबाह्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नवे श्रीराम ऐसे आत्मयाचे लक्षण जाणता नाही जीवपण उपाधी शोधिता अभिन्न मुळीचा आहे श्रीराम जीवपणे एकदेशी अहंकारे जन्मसोसी विवेक पाहता प्राणियासी जन्म कैचा श्रीराम जन्ममृत्यापासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष जाला तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू श्रीराम तेची वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुलेण मुखे श्रीराम जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला बंधन काही आत्मयाला बोलोची नये श्रीराम आता आशंका पिटली संदेह वृत्ती मावळली
संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी श्रीराम. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेके प्राणी आला मोक्ष प्राप्ती श्रीराम. अज्ञान निसीचा अंती संकल्प दुःखे नासती. तेने गुणे होये प्राप्ती तत्काळ मोक्षाची श्रीराम. तोडावया स्वप्नबंधन न लगे आणिक साधन. तयास प्रयत्न जागृती वीण बोलोची नये श्रीराम. तैसा संकल्पे बांधला जीव त्यास आणिक नाही उपाव. विवेक पाहता वाव बंधन होय श्रीराम. विवेक पाहिल्या विना जो जो उपाव तो तोसीन. विवेक पाहता आपण आत्माच असे श्रीराम. आत्मयाच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्षलक्षणानां समास 7वा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण. तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम. जन्म नाही मृत्यू नाही. येथे नाही येणे नाही जाणे नाही. बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी श्रीराम. परमात्मा निर्गुण निराकार. परमात्मा अनंत अपार. परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा श्रीराम. परमात्मा सर्वास व्यापक. परमात्मा अनेकी एक. परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे श्रीराम. ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेदश्रुती. परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही श्रीराम. तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन. नवविधा भजने पावन बहुभक्त झाले श्रीराम. तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर. तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये श्रीराम. आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे. आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे श्रीराम. महत्पूजेचा अंती देवा समस्तक वाहती. तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची श्रीराम. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे सती. तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो श्रीराम. आपणास कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे. किंवा मस्तक तोडावे देवा पुढे श्रीराम. ऐसे ऐकोण बोलणे वक्तावदे सर्वज्ञपणे. श्रोता सावधान होणे एकाग्रचित्ते श्रीराम. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण. मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा श्रीराम. देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. देवा हे पुरातन भक्त पाहे श्रीराम. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता. देवभक्त विभक्तता मुळीच नाही श्रीराम. विभक्त नाही म्हणून भक्त. बद्ध नाही म्हणून मुक्त. अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे श्रीराम. देवा भक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा श्रीराम. तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी. देवभक्त हे कडसनी निरसोण गेली श्रीराम. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती. तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी श्रीराम. जो संतास शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला. मग जरी वेगळा केला तरी होणार नाही श्रीराम. नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी. लोहो सोने होता माघारी काळी मानये श्रीराम. तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला. देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे श्रीराम. देवभक्त दोन्ही एक जासी कळला विवेक. साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा श्रीराम. आता असो हे बोलणे देव पहावा भक्तपणे. तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी श्रीराम. देहजी होऊन राहिजे तेने देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते श्रीराम. देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे. ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे श्रीराम. ऐसे श्रोता आक्षेपिले याचे उत्तर काय बोलिले. तेची आता निरोपिले सावधायिका श्रीराम. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे. देहसंग हा नसाहे तुझ विदेहासी श्रीराम. ज्याची बुद्धी होय ऐसी वेदवर्णिती तयासी. शोधिता नाना शास्त्रांसी न पडे ठाई श्रीराम. ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देहबुद्धी सोडिता. देह मी ऐसे भाविता अधोगती श्रीराम. या कारणे साधुवचन मानू नये अप्रमाण. मिथ्या मानिता दूषण
लागो पाहे श्रीराम। साधु वचन ते कैसे काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे श्रीराम। सोहमात्मा स्वानंदगण अजन्मा तो तुझी जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे श्रीराम। महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडोची नये श्रीराम। देहासी होईलांत मग मी पावेण अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानुची नये श्रीराम। एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही श्रीराम। मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईलांत, तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी श्रीराम। हे बोलणे अप्रमाण ऐसे नवे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे श्रीराम। सैन्य अवघेची मरावे मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्यस्ताची राज्य करावे हे कळे ना श्रीराम। माया असोनीच नाही देह सताच विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे श्रीराम। राज्यपद हातासी आले मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडे ना श्रीराम। प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहवाण, दृष्टी पडता समाधान जाणार नाही श्रीराम। मार्गी मुळी सर्पाकार देखता भय आले थोर, कळता तेथीचा विचार मग मारणे काय श्रीराम। तैसी माया भयानक विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा श्रीराम। देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसा पावो पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैचे श्रीराम। देखता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक कासया व्हावे श्रीराम। तथापि माया कल्पनेसी दिसे आपण कल्पनेतीत असे, तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी श्रीराम। अंतिमती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली श्रीराम। सौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत, अंता प्रांतासी अलिप्त तो तू आत्मा श्रीराम। जयासी आहे ऐसी मती त्या तया स्वज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो श्रीराम। मती कुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली श्रीराम। जीवपणाची पिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे श्रीराम। सद्गुरु बोध जेव्हा झाला चौदेहास अंत आला, तेने निजध्यास लागला सस्वरूपी श्रीराम। तेने निजध्यासे प्राणी देहची झाला निर्वाणी, सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला श्रीराम। दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही श्रीराम। मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकिले या नाव मोक्ष श्रीराम। सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलेची करी अत्यादरे श्रीराम। जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्षणा अलक्ष, या नाव जाणी जे मोक्ष नेमस्तात्मा श्रीराम। जेथे ध्यान धारणासरे कल्पना निर्विकल्पी मुरे, केवळ ज्ञेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म श्रीराम। भव मृगजळ आटले लटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्मदुःखापासूनी श्रीराम। निसंगाची संगव्याधी विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडिली उपाधी निष्प्रपंचाची श्रीराम। अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत अनंताचा श्रीराम। जागृतीस चेवविले चेईऱ्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान श्रीराम। अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला श्रीराम। निर्गुणास निर्गुण केले सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण श्रीराम। तुटला द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली श्रीराम। झाले साधनाचे फळ निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे श्रीराम।
होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपणा देखता फिटले जन्मदुःख श्रीराम दुष्ट स्वप्ने जाजावला ब्राह्मण नीच याती पावला आपणासी आपण सापडला जागेपणे श्रीराम ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढीले समासी निरूपण बोलिले असे श्रीराम श्रीराम समर्थ इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ अंतरी गेली अमृत बाह्यकाया लखलखित अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी श्रीराम दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26 झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक दोन्हीसे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्मची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नपेक्षी कदा रामदासाभिमानी
मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत, तया विणा मुचा परमार्थ, सिद्धितेन पवे सर्वथा. साह्यामासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ, श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, वरकडलंडी देईल कोण, तया सोडोन आम्ही जन, कोणाप्रती मागावे. म्हणोनी आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास, कोसळोणी पडो हे आकाश, आनिकाची वासन पाहू. स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडोनी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुनी जाहले गुणातीत, जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय.